नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना महिना 1,500 रुपये दिले जातात. सरकारने आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून जुलै ते मार्च पर्यंतचे 2,41,00,000 रुपये दिले आहेत. 2 मे 2025 रोजीपासून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाला आहे. लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना 1,500 रुपये मिळत आहेत, तर काहींना खात्यात थेट 4,500 रुपये मिळाले आहेत. काही महिलांना केवळ 500 रुपयांवर समाधान मानावं लागले आहेत. इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेचे महिना 500 रुपये मिळाले आहेत. मंत्री आदित्य तटकरे यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना पैसे मिळवण्याची प्रक्रिया 2 मे पासून पुढील 2 ते 3 दिवस सुरू राहणार आहे. या कालावधीत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा महिन्याचा हप्ता पात्र महिलांना 2 मे पासून सुरू झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 500 रुपये देखील जमा झालेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात काही महिला किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी देखील आहेत. या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्य सरकारने मार्च महिन्यात महिला दिवसाचं निमित्त साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणे हप्ता जमा केलेला होता. मात्र काही पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता. या सर्व महिलांच्या बँक खात्यात सरकारने 2 मे पासून थेट 4,500 रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे.